तर आता आपण रोपवेच्या इथे आता इकडे तिकीट वगैरे तर आत्ता आपण आलो आहे महाडमध्ये. इथे एक हॉटेल दिसलं आम्हाला, म्हणून आम्ही इथे थांबलो आहे ब्रेकफास्ट वगैरे करायला. तर इथून पुढे 30 किलोमीटरवर किल्ला आहे, तर पाहूया. रोपवेच्या इथे तुम्ही तिकीट वगैरे घेऊ शकता आणि तसंच मग रोपवेने डायरेक्ट गडावर जायला भेटतं. तर इथे रोपवेसाठी सुद्धा उत्तम सोय करण्यात आली आहे. 3-3च्या सेटमध्ये हा रोपवे जातो. एक सेट वरती जातो तर एक सेट खाली येतो. प्रत्येक रोपवेच्या आतमध्ये 2 माणसं बसू शकतात. तर आता आपण रोपवेने किल्ल्याच्या वरती आलो आहे. इथे जर समोर पाहिलं तर भव्य असे जिने पाहायला भेटतात. ह्यांचं काम आत्ताच करण्यात आलं आहे, पण किल्लासुद्धा अजूनही उत्तम परिस्थितीत आहे. 1656मध्ये शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांकडून हा किल्ला जिंकला आणि त्याच्यानंतर हिरोजी इंदुलकरांनी या किल्ल्याचं उत्तम बांधकाम केलं. अजूनही किल्ला व्यवस्थित शाबूत परिस्थितीत आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या इथे आल्यावर ही आपल्याला समोर घरं दिसतात. ही पूर्वीच्या काळची घरं आहेत, जी की आता पडक्या अवस्थेत आहे. त्यांचं आता काम चालू आहे. तर इथे आता नक्की काय होणार आहे हे तर सांगू शकत नाही, पण त्यांचं काम आता सुरू झालं आहे. असं तिथे भव्य इमारत दिसते आणि त्याच्याचमध्ये आपल्याला हा दरवाजा पाहायला भेटतो. तसंच इथे आपल्याला समोर एक डोंगर पाहण्यास येतो. त्याच्याच समोर आपल्याला पडके वाडे दिसतील. तर जो शेवटचा 3रा वाडा आहे, तिथे गडावरचा तोफदारू साठा केला जायचा. तर ब्रिटिशांनी 1818मध्ये त्या डोंगरावरून हा तोफदारू साठा उद्ध्वस्त केला. अजूनही तो तिथे पडक्या अवस्थेत आपल्याला पाहायला भेटतो. तर इथे पाहण्यात येतो आपल्याला मेणा दरवाजा. हा किल्ल्याच्या मागच्या बाजूला आहे, म्हणजे रोपवेने जे लोक येतात ते इथून गडाच्या आतमध्ये एंट्री करू शकतात. युजली जास्त तर लोक इथूनच येतात. तर हा सुद्धा एक उत्तम रचनेत आहे आणि त्याच्याच बरोबर बाजूला आपल्याला राणीवसा पाहायला भेटतो. शिवाजी महाराजांच्या ज्या राण्या होत्या त्या या राणीवसामध्ये राहायच्या. वाडा आधी उत्तम परिस्थितीत होता, पण आत्ता पडक्या अवस्थेत आहे. इथे समोर एक बेड, त्याच्यामागे किचन आणि त्याच्यामागे शौचालय आपल्याला पाहण्यास भेटतात. अजूनही उत्तम परिस्थितीत ह्या वाड्याचा बेस वगैरे आहे. तसंच इथे पुढे पाहिलात तर आपल्याला हे शौचालय दिसून येतात. ह्या वाड्यामधून इथे आपल्याला अद्भुत दृश्य पाहायला भेटतो. इथेच समोर अष्टप्रधान मंत्रिमंडळाचे वाडे आहेत. 365 किल्ल्यांचा जो कागदोपत्री व्यवहार होता तो ह्याच वाड्यांमधून करण्यात यायचा. अजूनही वाडे शाबूत परिस्थितीत आहे. फक्त वरचं जे छत असतं ते इथे पडक्या परिस्थितीत आहे.
तसंच इथे आपल्याला खाली खोल्या पाहायला भेटतात. याच्या आतमध्ये जर कुठलाही कैदी असेल त्याला इथे कैद केलं जायचं व त्याच्या मलमूत्रासाठी इथे काहीच जागा नाही आहे. इथे समोर सिंहासनाकडे जायचा रस्ता आपल्याला पाहण्यास येतो. तर इथे आपल्याला पाहायला भेटतो पहिला म्हणजे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा वाडा. शेवटची 10 महिने महाराज ह्याच वाड्यामध्ये होते आणि त्यांचं निधनसुद्धा इथेच झालं. 3 मजली पूर्वी हा वाडा होता, पण आता तोही पडक्या अवस्थेत आपल्याला पाहायला भेटतो. तसेच इथे आपल्याला त्याच्या कॉर्नरमध्ये हे पाण्याचे टाके दिसतात. पाण्याचा काही ना काहीतरी साठा असावा म्हणून हे पाण्याचे टाके करण्यात आले. तेही आता उद्ध्वस्त परिस्थितीत आहेत. त्याच्याच पुढे इथे टांगसळ आहे. टांगसळ म्हणजे कॉईन्स वगैरे जे असतात त्यांचा साठा या टांगसळमध्ये केला जायचा. इथे समोर आपल्याला ही खोली पाहायला भेटते टांगसळची. त्याच्याच पुढे इथे आपल्याला खलबत पाहायला भेटतं. हे किचन असलं जावं असं म्हटलं जातं, पण एक्झॅक्ट काय सांगू शकत नाही. आणि हे सुद्धा उत्तम परिस्थितीत इथे पाहायला भेटतं आपल्याला. इथे आपल्याला एक खाली पडका वाडा पाहण्यात येतो. त्याच्या आतमध्ये जे रिकामी मेणे असायचे ते ठेवले जायचे. त्याच्याच समोर इथे गंगासागर तलाव आहे. महाराजांच्या राज्याभिषेकाचं पाणी इथेच ओतलं गेलेलं. त्याच्याच पुढे इथे विटांची खोली पाहायला भेटते. हे पूर्वी 7 मजली बांधकाम होतं, पण आत्ता ते उद्ध्वस्त परिस्थितीत आहे. टेहळणीसाठी वगैरे हे वापरलं जायचं आणि महाराज कुठलाही गड वगैरे जिंकून आले त्याच्यावर भगवा फडकवला जायचा. त्याच्याच पुढे इथे खलबतखाना आहे. गुप्त बैठका वगैरे असायच्या त्या खलबतखान्यामध्ये व्हायच्या. 10 पायऱ्या उतरून गेल्यावर आतमध्ये एक खोली आहे. त्याच्या आतमध्ये त्या सगळ्या बैठकी केल्या जायच्या. आता लाईट नसल्यामुळे खाली जाऊ शकत नाही, पण उद्ध्वस्त परिस्थितीत तरी नाही आहे, पण चांगल्या परिस्थितीत आहे ते. त्याच्याच पुढे इथे सचिवालय पाहायला भेटतं. ह्याचीसुद्धा बांधणी उत्तम परिस्थितीत होती, पण आता ती पडक्या अवस्थेत आहे. हे जे चिरे दिसत आहेत इथे पूर्वी लाकडी खांब होते. त्याच्याच पुढे इथे सैनिकांना राहण्यासाठीची सोय आपल्याला पाहायला भेटते. पूर्वी हे लाकडी बांधकाम होतं, पण पेशव्यांच्या काळात ह्याला बांधून घेण्यात आलं. तो दारूसाठा वगैरे असायचा तो इथे ठेवला जायचा, म्हणजे जर किल्ल्यावर अचानक आक्रमण झाला तर किल्ला लढवला जायचा. आता सुद्धा हे उत्तम परिस्थितीत आपल्याला पाहायला भेटतं. इथे आपल्याला राजभवन पाहण्यात येतो. 6 जून 1674 मध्ये महाराजांचा इथे राज्याभिषेक झाला. 6000 लोक इथे उपस्थित होते. राजभवनाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये कुजबूज झाली तर ती महाराजांच्या सिंहासनापर्यंत ऐकू यायची, अशी या राजभवनाची रचना आहे. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय शिवराम जय शंभू महाराज. इथे पाहिलात तर ह्या राजभवनाचा प्रवेशद्वार आहे. हा अजूनसुद्धा उत्तम परिस्थितीत आहे आणि ह्याची रचनासुद्धा आपल्याला इथे पाहायला भेटते. तसेच इथे बाजूला ही इमारत आहे आणि समोरच आपल्याला भव्य दृश्य पाहायला भेटतं. इथे जर पाहिलात तर तुम्हाला हे शंकराचं मंदिर दिसण्यात येतं. अजूनही मंदिर शाबूत परिस्थितीत आहे आणि त्याच्यात समोर इथे वाडे पाहायला भेटतात. हे आता पडक्या परिस्थितीत आहे. इथे आहे होळीचा माळ. इथे महाराजांच्या काळी होळी पेटवली जायची तेव्हा त्याच्या आतमधून हाताने पेटत्या होळीतून जो नारळ काढेल त्याला 2.5 किलो सोनं दिलं जायचं, अशी इथे प्रथा होती. तसंच इथे पाहिलात तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा इथे स्थापित केलेली दिसण्यात येते. त्याच्याच समोर इथे ह्या 2 खोल्या आहेत. हत्तीची पिल्लं ह्याच्यात आणून ठेवली गेली होती. तसंच इथे आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजे रायगड बाजारपेठ. ही बाजारपेठ अजूनही शाबूत परिस्थितीत आहे, फक्त ह्याचे जे छत आहेत ते आता पडक्या परिस्थितीत आपल्याला इथे पाहायला भेटतात. या बाजारपेठेतली जी दुकानं आहेत ही सुद्धा एकदम उत्तम रचनेत, मजबूत रचनेत आपल्याला पाहायला भेटतात. इथे पाहिलात तर आपल्याला टकमकटोक दिसून येतं. कैद्यांना इथे शिक्षा केली जायची व जिजाऊंचं दर्शन घ्यायला शिवाजी महाराज इथेच जायचे.
इथे पाहिलं तर आपल्याला 2 मार्ग दिसतात. हा रस्ता टकमक टोकाकडे जायला आणि तसंच त्याच्या समोरचा रस्ता जगदीश्वर मंदिराकडे जायला. या मंदिराची रचना मशीद जशी दिसते तशी करण्यात आली आहे, कारण जर शत्रूने आक्रमण केला तर त्याला वाटावं की ही मशीदच आहे आणि ह्या मंदिराचं काही नुकसान होणार नाही. तर अशा रचनेत हे मंदिर आहे. ह्याच्या बाजूला भव्य असं हे कंपाऊंड आपल्याला पाहायला भेटतं आणि त्याच्या आतमध्ये जगदीश्वराचं मंदिरसुद्धा पाहायला भेटतं. पूर्ण दगडाच्या बांधकामात हे मंदिर बांधण्यात आलं आहे व याचं छतसुद्धा दगडाच्या बांधकामातच करण्यात आलं आहे. तर इथे तुम्ही याचं बांधकाम पाहू शकता. अतिशय मजबूत असं याचं बांधकाम आहे. तसंच त्याच्यासमोर आपल्याला इथे ही हनुमानाची मूर्ती पाहायला भेटते आणि त्याच्याच आतमध्ये श्रीदेव जगदीश्वरसुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. अजूनही मंदिरात व्यवस्थित पूजा केली जाते. त्याच्याच पुढे इथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पाहायला भेटते. इथेच आपल्या महाराजांचं निधन झालं आणि महाराजांची इथे समाधी करण्यात आली. समाधीची सुद्धा आता रोज पूजा केली जाते. तसंच त्याच्यामागे शिवाजी महाराजांचा विश्वासू कुत्रा वाघ्याची सुद्धा इथे मागे समाधी आहे आणि ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग आणि अशाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो.